तर बघू शकता आमच्याकडे सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि बघा किती प्रसन्न वाटत आहे. तर आजचा वार आहे सोमवार आणि श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि माझी सर्व घरातली कामं आवरलेली आहेत आणि एकदम छान असं ऊन पडलेलं आहे आज. आणि रोज तर नुसतं आभाळ असतं आणि ढग नुसतं काळं कुट्ट असं आभाळ आणि पाऊस तर येत नाही. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचा संवाद मनातल्या या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा आणि तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे चॅनल पुढे ग्रो होण्यासाठी. तर तुम्हाला माहीतच आहे की यूट्यूबचे नवीन नवीन फ्युचर लॉन्च होत आहेत आणि आपल्या नवीन क्रिएटरसाठी तर ते खूप आव्हानात्मक आहेत. तर त्यासाठी आता डिसेंबरपर्यंत आपल्या चॅनल नक्कीच ग्रो झाला पाहिजे, वॉच टाईम कंप्लीट झाला पाहिजे. कारण यूट्यूबने आता डबल वॉच टाईम केलेला आहे. तर त्यासाठी डिसेंबरपर्यंत चॅनलचा 4000 तास वॉच टाईम पूर्ण झाला पाहिजे. तर त्यासाठी प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा. तर मी आज तुम्हाला माझ्या घराचा होम टूर दाखवणार आहे. एकदम साधं सिंपल असं हे घर आहे माझं. तर हे बाहेरून असं दिसतं डबल मजली घर आणि हे फक्त घर नाही तर हे आमच्या कष्टाचं पै जमून बनवलेलं एक छान असं सुंदर घर आहे. आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला फक्त आपलं एक छोटंसं घर असावं इथपर्यंतच आपले फक्त स्वप्न असतात. तर त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावे लागतात आणि त्या कष्टाला इमानदारीची आणि मेहनतीची आणि देवाची जर साथ असली तर त्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. तर जवळजवळ 20 वर्ष आम्ही या घराची वाट बघितली आणि फायनली हे घर झालेलं आहे. आता हे घर आमचं 2000मध्येच कंप्लीट झालं होतं. 2019मध्ये घराचं बांधकाम चालू केलं होतं आणि 2020मध्ये पूर्ण झालं. तर त्या अगोदर आम्ही 20 वर्ष जवळजवळ घराची वाट बघितली आणि एक छोट्याशा खोलीमध्ये आम्ही भाड्याने राहत होतो. तर ति तिथपासून तर आत्तापर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय आणि खूप स्ट्रगल केलेला आहे जीवनामध्ये हे घर बांधण्यासाठी. तर घर नुसतं घर बांधायचं म्हटलं की सोपं नसतं. घरासाठी एक एक रुपये कुठे काय खर्च करायचा, कसा करायचा किंवा एक एक रुपये कसा बचत करायची. तर त्या सगळ्या गोष्टी जर आपण जमवून आणल्या किंवा त्या गोष्टी जर सगळ्या विचारात घेऊन तर नक्कीच आपलं एक दिवस घर तयार होतं. पण ते घरासाठी कष्टाची जोड तर नक्कीच हवी असते. तर चला छान असा होम टूर तुम्हाला दाखवते मी, मला जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित, कारण पहिल्यांदाच हा व्हिडिओ दाखवत आहे मी. तर तुम्ही खाली आता बघितलंच, खाली एक 1 RK आहे खाली आणि बोरचा तिकडे साईडचा मी तो पण व्हिडिओ नाही मला काढता आला तिकडे पलीकडं. तर खाली 1 RK आहे आणि वरती पण असं आहे बघा. तर वरती 1 BHK आहे आणि जिन्यामध्ये हे असं मी ऑनलाईनच मागवलं होतं, ते जिन्यामध्ये लावलेलं आहे शोपीससाठी असं. आणि या ठिकाणी इकडे छान असा मलिम प्लॅन आहे. तर आम्ही वरती राहतो आणि खाली पण आमचं भरपूर सामान आहे, मुलाचा अभ्यासाचा टेबल वगैरे, बेड वगैरे तुम्ही पाहिलंच. आणि हे ठिकाणी छान असं हे पण मी ऑनलाईन मागवलेलं होतं. हे छान असं डेकोरेट केलेलं आहे. समोरूनच जिन्यातून आपण वरती येतो ना त्यावेळेस इथं अशी वेलकम टू जाधव होम असं जाधव फॅमिली असं एक बोर्ड लावलेला आहे. आणि छान असं तोरण बघा, ही आहे मेन एंट्री. तर वरती थोड्याशा अशा स्टाईल वगैरे लावलेल्या आहेत. तर हा आहे आपला मेन दरवाजा आणि पुढे गेले की लगेच हॉल आहे. आणि हॉलच्या ह्या साईडला इथे मी असं स्टिकर लावलेलं आहे. हे पण मी ऑनलाईनच मागवलं होतं आणि हे जे आहे ते मुलाने गोव्यावरून आणलेलं होतं टी व्हीच्या वरती लावण्यासाठी. आणि इकडे आहे स्वामींचा फोटो घरामध्ये ठेवलेला आहे, मस्त स्वामी आणि दत्त महाराजांचा फोटो. तर इकडं आहे सोफा कम बेड. तर मी होम टूर दाखवायचा म्हणून काही अगोदर पूर्वतयारी केलेली नव्हती. जी आहे ते म्हटलं चला रिअलमध्ये सुरुवातीलाच आपलं दाखवायचा प्रयत्न चालू आहे माझा. इकडे 2 खुर्च्या ठेवलेल्या आहेत, इकडे टेबल आणि इकडे एक हॉलचा दरवाजा आहे. असे बाहेरून अशा पद्धतीने गॅलरी आहे. आणि इथे बघा ब्रह्मकमळचं झाड. तर ह्याला गेल्या महिन्यामध्ये 2-3 फुलं आले होते, तर तो पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि समोरून बघा वरती आल्यावर असं छान वातावरण वाटतं. इतकी गार हवा येते इकडे, मस्त असं एकदम फ्रेश वातावरण आहे आज. तर मग त्यासाठीच म्हटलं चला आता वेळ आहे तर थोडासा तुम्हाला घराचा होम टूर देऊया.
तर अशा पद्धतीने इकडे गॅलरीत अशा पद्धतीने इकडे स्टाईल वगैरे लावलेली आहे आणि हा समोरचा भाग आहे. तर मग त्यानंतर बघू शकता इकडे या साईडला असं सोफा वगैरे ठेवलेले आहेत. आणि ह्या जे सोफ्याचे कवर आहेत या सोफ्याच्या कवरला जवळजवळ 4 वर्ष होत आली. आणि या ठिकाणी ही फ्रेम लावलेली आहे. तर ही फ्रेम मला काढून इकडे उत्तर दिशेला लावायची आहे वरच्या बाजूला. तर ही आता सध्या इकडे लावलेली आहे. आणि हॉलमधून डायरेक्ट इकडं आलं की इकडे आहे टॉयलेट बाथरूम आणि ते आहे छान असा आरसा बसवलेला आहे. आणि पाठीमागे मी एक हे वॉलपेपर घेतलेला आहे, कारण इथे बेसिनला आपण हात वगैरे धुतले ना तर त्याचं पाणी वगैरे उडायचं आणि ते डाग वगैरे त्यासाठी तिथे वॉलपेपर लावलेला आहे. थोडासा शिल्लक आहे लावायचा, बाकी तो नंतर लावणार आहे. आणि हॉलमधून इकडे सरळे आले की पुढे आहे बेड. आणि बघू शकता इथे छान असा बेड आहे. आणि हे कंगवे जे लावायचं आहे ना स्टँड, तर हे आमच्या सासूबाईने बनवलेलं आहे. हे पण बऱ्याच वर्षाचं आहे, 2000मध्ये ते तयार केलेलं आहे. तेव्हापासूनचं अजून मी जपून ठेवले. आणि बघा घराच्या मागच्या बाजूला असा परिसर आहे. आता ही खिडकीची जाळीची खिडकी आहे, ती मला उघडता येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं बाहेरूनच दाखवलेलं आहे. आणि इकडे कपाट आहे. तर छान असा सुटसुटीत बेड आहे, जास्त काय पसारा वगैरे नाही बेडमध्ये. आणि जास्त पसारा मलाही आवडत नाही, तर वरती पोटमाळ्यावर भरपूर सारा पसारा ठेवला आहे. आणि तिकडे हॉल, इकडे समोर आले की इकडे बेड. आणि बघा इकडे असं किचन, हॉलमधून डायरेक्ट किचनमध्ये आलं की इथे या साईडला कॅलेंडर लावलेलं आहे. इथे फ्रीज ठेवलेला आहे आणि फ्रीजवर छोटंसं मनी प्लॅन्ट लावलेलं आहे रोप. त्याच्या दुसऱ्या साईडला इकडे अशी रॅक लावलेली आहे स्टीलची. आणि छान अशी वरती बघा हे माळ्यावर असे भांडे वगैरे ठेवलेले आहेत. तर मी घरामध्ये अजून फर्निचर वगैरे बनवलेलं नाही, मला फर्निचर बनवायचं आहे. पण सध्या आता हे घराचंच आपलं EMI वगैरे लोन वगैरे आहे, तर हे सध्या चालू आहे. आणि या साईडला आहे किचनमध्ये थोडंसं हे जे फ्लावर पाट वगैरे आहे ते मी असंच कुठं यात्रेत गेले, कुठं कधी गेले तर घेतलेले आहे ते. आणि इकडे आहे मोठी रॅक भांड्याची. तर ह्यालासुद्धा मी फर्निचर बनवून घेणार आहे, कारण खूप धूळ वगैरे बसते त्यावर. आणि जे भांडे आहेत ते जे आपल्याला जे लागतात ते असं ठेवलेलं आहे. आणि इकडे आहे पूजा रूम. तर ही सेपरेट केलेली आहे पूजा रूम इकडे इकडे आपल्या ईशान्य कोपऱ्याला. आणि छान असं बघा. तर मी इथे सुद्धा नंतर फर्निचरचं मंदिर घेणार आहे ठेवण्यासाठी, पण तात्पुरतं असं बनवलेलं आहे मार्बलमध्ये. हे जे आपलं ब्लॅक कलरचं मार्बल असतं ना त्यामध्येच बनवलेलं आहे. तर किचनलासुद्धा इकडून छान असा एक दरवाजा आहे, कारण किचनमध्ये खेळती हवा पाहिजे आणि फ्रेश वातावरण पाहिजे किचनमध्ये. आणि छोटंसं किचनमध्ये अशी एक फुलाची कुंडी लावलेली आहे, त्याला छोटे छोटे छान फुलं येतात. आणि जे कोथिंबीर बघा याच्यामध्ये दिसते थोडी थोडी आलेली, ते धण्याचं पाणी मी जे उकळून पेत होते ना, धने पिते मी उकळून, तर ते सहज असे टाकून दिले होते. आणि बघा मेंढ्या, बघा आता ह्या मेंढ्या चालल्यात अशा दारातून. तर असं वातावरण आहे आमच्या इकडे घराचा आजूबाजूचा परिसर. आणि तुम्हाला घराचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येकाचं एक घर व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसं आमचं पण होतं. आणि आम्ही ते कष्टातून उभं केलेलं आहे. आणि एक 10 बाय 10च्या खोलीपासून तर आत्तापर्यंत इथपर्यंत प्रवास खूप स्ट्रगलमय आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तर